नंदुरबार जिल्ह्यातून ब्रेकिंग न्यूज येत आहे। जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील वाटवी गावाजवळ मोठा अपघात झालेला आहे। इकोस्कोटा कारने मोटरसायकलीला जोरदार धडक दिली आहे। एकाच परिवारातील 3 जण ठार झाल्याचे वृत्त हाती येत आहे। मोटरसायकल स्वार हरकलाल कोकणी, योगिता कोकणी, सोनाली कोकणी हे ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे। आरोपितांना कडक शिक्षा व्हावी यासाठी गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी नंदुरबार फ्लॅश न्यूजला अधिक माहिती दिली आहे। काल 14/4/2019 रोजी रात्री 21:30 च्या सुमारास वारा वादळ अचानक चालू झालं। त्यामुळे रस्त्यावर काही दिसेनासं झालं होतं। अशा परिस्थितीमध्ये खानबाराच्या नंदुरबारच्या दरम्यान वाटवी गावाच्या पुढे एक ट्रॅक्टरला स्लॅब टाकायचं जे मशीन असतं, मिक्सर मशीन, ते बांधून नेत असताना समोरच्या बाजूने, नंदुरबारच्या बाजूने एक मोटरसायकल स्वार हरकलाल पुण्या कांगुर्डे वय 45 वर्ष, कुमारी सोनाली ईश्वर कोकणी वय 12 वर्ष, कुमारी योगिता हरकलाल कोकणी ही पण 13 वर्ष असे यांच्या मोटरसायकलची आणि एक इकोस्पोर्ट गाडी आहे MH 39 9404 या क्रमांकाच्या गाडीने त्या मोटरसायकल स्वारांना आणि त्या ट्रॅक्टरच्या मशीनला धडक दिली आणि त्यामुळे गंभीर अपघात होऊन त्याच्यात हरकलाल गांगुर्डे हे मयत झाले होते जागेवर आणि त्या 2 ज्या मुली आहेत त्यांना उपचारासाठी तिला नंदुरबार खानबाराला आणि एकीला धुळ्याला पाठवलं, पण ते उपचारादरम्यान दुर्दैवाने मयत झाले आहेत। तर याच्यामध्ये गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया चालू आहे। अपघातावरून आता गुन्हा नोंद होत आहे आणि योग्य ती कारवाई पोलीस करत आहेत। घटना झाल्याबरोबर खानबाराचे बंदोबस्तात असलेले PSI शिंदे आणि सोबतचा स्टाफ ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले, जखमींना मदत केली आणि उपचारात